जय जिनेन सर्वांना सुरेखा साईन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचे वड्याचे। मोठी मूग डाळ याला 4 ते 5 तास स्वच्छ धुवून भिजवलेलं आहे। त्याला परत एकदा धुवून घ्यायचंय। ह्याला बिना पाण्याचं वाटून घ्यायचंय मिक्सर मध्ये। हे असं ह्याला जाड वाटायचंय। हे अर्धच वाटलेलं आहे। आता बाकीच्या राहिलेल्या अर्ध्यामध्ये थोडीशी कढीपत्ता, चवीनुसार मिरची, थोडस ओवा, थोडीशी जिरी, थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ, आम्ही लोण टाकतोय। आता याला पण बिना पाण्याचं वाटून त्याला काढून घेऊया। आता याच्यावर चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तुम्ही वाटताना कोथिंबीर टाकलं तरी चालेल। थोडीशी हळद पूड, थोडेसे तीळ, ह्याच्यात 50 ग्राम टोफू म्हणजे सोयाबीनचं पनीर घालायचं। ह्या पनीरची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर वाटून घेतलेला आहे। ह्याचा एक गोळा पण घ्यायचा छोटासा। या तव्यामध्ये तेल सोडलेलं आहे। याला आता खरपूस शालो फ्राय करून घ्यायचंय। तुम्ही तळू पण शकता। आता याच्यावर तेल सोडून घ्यायचंय। आता याच्यावर हे भांडे टाकून घ्यायचंय। ह्याला मंद आचेवर भाजून घ्यायचंय। आता याला पलटून घेऊया। थोडस तेल सोडून घेऊया। याला परत झाकून घेऊया वरतून। आता याला काढून घ्यायचंय। अशा प्रकारे याच्यामध्ये थोडस काळं मीठ टाकायचंय, थोडस जिरी पूड, चिरलेली कोथिंबीर, थोडस काकडीचं खीस, ह्याला एकजीव करून घ्यायचंय। आता हे एक फुलका आहे। आता आपण ह्याचं रोल बनवायला चालू करणार आहोत। ह्याच्यावर दही स्प्रेड करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये वडे टाकायचे, ह्याला अर्धा अर्धा करून ठेवायचंय। ह्याच्यामध्ये 2 वडे ठेवायचे। आता सॅलड ह्याच्यावर घालून घ्यायचंय। ह्याच्यात कोबी, काकडी आणि टोमॅटो आहे। हे लांब कापून घेतलेली कोबी आहे, हे घालून घ्यायचं। आता काकडी, टोमॅटो, थोडे कणसाचे दाणे ह्याला शिजवलेले आहेत। आता ह्याचा रोल करून घेऊया। हे झालं आपलं वड्याचं रॅप तयार। तुम्हाला वाली चिली चपाती चारवायची होती म्हणून तुम्ही हे रेसिपी बनवला ना? हो, तू चपाती खात नाही ना। वाव, खूप यम्मी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।